रुपाली चाकणकरांचे खरात असलेले निकट संबंध बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची अडचण प्रचंड वाढली आहे आणि याच संदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बैठक पार पडली। बैठकीनंतर प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले। राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठी रोहित पवारांनी 5 कोटींचं पॅकेज दिल्याचा आरोप सूरज चव्हाण करतात। तर आमच्यापेक्षा तुमच्या पक्षाकडे लक्ष द्या असा सल्लाही त्यांनी दिला। त्याचे नेते बदनाम करण्यासाठी 5 कोटी रुपयाचं पॅकेज हे एका एजन्सीला दिलेलं आहे। पक्षातील पदाधिकाऱ्याला पगार देऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती खोटे आरोप करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी नेमणुका केलेल्या आहेत। त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचं काम हे त्या ठिकाणी करत आहेत। राष्ट्रवादीमध्ये कशी फूट पडेल, राष्ट्रवादीमध्ये कसे भांडणं लागतील यासाठी सातत्यानं प्रयत्न केला। अजितदादाच्या अपघाती निधनानंतर बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान या ग्राउंडमध्ये पार्थिव ठेवलं असताना काही त्या ठिकाणी राजकीय घडामोडी घडत होत्या, जेणेकरून अजितदादाचं कुटुंब या गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे या पद्धतीच्या हालचाली त्या ठिकाणी आम्हाला जाणवल्या। त्यामुळं अशा पद्धतीचे काही पावलं उचलावे लागले असतील तर आमच्या नेत्यांनी उचलले असतील, परंतु आमच्या पक्षांतर्गतले जे काही विषय आहेत ते विषय सोडवण्यासाठी सुनेत्रावहिनी पवार ह्या सक्षम आहेत। बाकीच्यांना लुडबुड करू नये एवढंच आमचं म्हणणं आहे।